विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये मी वानखेड सर तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम या अंतर्गत दिवस 24वा विषय गणित आहे आणि वर्ग 10वा आहे. बघूया तर मग आजच्या या 24व्या दिवशी काय आहे सिलेबस आपला. घटक आहेत 2 चलातील रेषीय समीकरण, उपघटक आहेत 2 चलातील रेषीय समीकरणे आणि संकल्पना. टॉपिक इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स, सब टॉपिक इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स अँड कन्सेप्ट. तर बघूया आपण 2 चलातील रेषीय समीकरणे, इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स अँड देअर कन्सेप्ट्स. 2 चलातील रेषीय समीकरणे आणि त्यांची संकल्पना बघूया. तर आजची अध्ययन क्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती ज्याला म्हणू आपण ती काय पाहूया आजच्या सत्रातली, आजच्या दिवसाची. ते आहे 2 चलातील रेषीय समीकरणे ही संकल्पना स्पष्ट करता येणे आणि दुसरा आहे दिलेल्या 2 चलातील रेषीय समीकरणांच्या उकली काढता येणे. म्हणजेच कॉम्पिटेन्सी स्टेटमेंट्स काय आहे. फर्स्ट इज विल बी एबल टू एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स. विल बी एबल टू एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स. 2 चलातील रेषीय समीकरणांची संकल्पना स्पष्ट करता येणे. आणि सेकंडली विल बी एबल टू फाइंड सोल्युशन ऑफ इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल. म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणांची उकल काढता येणे. उकल म्हणजे नेमकं काय की ज्या किमतीने समीकरणाचे समाधान होते त्या किमतीला समीकरणाची उकल असे म्हणतात. समीकरणाचे समाधान होणे म्हणजेच काय, LHS इक्वल टू RHS. तर अशा प्रकारे ही उकल आपल्याला काढता येते का हे आजच्या सिलेबसमध्ये बघायचं आहे. पाहूया तर मग. चला 8व्या यामध्ये आपण पाहूया. खालील तक्त्यातील समीकरणे याचं निरीक्षण करा व त्यातील चल व चलाचा घातांक ओळखा. पहिलं समीकरण आहे x अधिक 5, x अधिक 2 बरोबर 5. x अधिक 2 बरोबर किती, 5 आहे. आणि याच्यामध्ये चल कोणता आहे आणि चलाचा घातांक कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. चल कोणता आणि चलाचा घातांक कोणता. त्याच्यानंतर दुसरा आहे m वजा 3 बरोबर 7. याच्यामधलं चलाचं पद कोणतं आहे, चलाचा घातांक कोणता आहे. त्यानंतर तिसरा आहे y अधिक 5 बरोबर 10. याच्यामध्ये चल कोणता आणि घातांक कोणता, चलाचा घातांक कोणता. तर मित्रांनो पहिलं समीकरणामध्ये x अधिक 2 बरोबर 5 हे जे चल आहे याच्यामध्ये चलपद, हे जे समीकरण आहे याच्यामध्ये चलपद आहे x. कोणता आहे, x हे चलपद आहे. या ठिकाणी m आहे दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये y हे चलपद आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी चलपद कोणते ते ओळखलेलं आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील समीकरणे सोडवा. पहिलं आहे त्यामध्ये m अधिक 7 बरोबर 3. दुसरं आहे 2x अधिक 5 बरोबर 13 आणि तिसरं आहे y अधिक 3 बरोबर 2. वरील समीकरणात एकच चल असून त्या चलाचा घातांक 1 आहे. वरील जे समीकरण आपल्याला दिले होते स्वाध्यायामध्ये त्या समीकरणामध्ये एकच चल आहे आणि त्या प्रत्येकाचा घातांक 1 आहे. या समीकरणांना एक चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. एक चलातील रेषीय समीकरण, कारण सर्व समीकरणांमध्ये फक्त एकच चल आहे. पहिल्या समीकरणामध्ये आता या ठिकाणी या पहिल्या समीकरणामध्ये m हे एक चलपद आहे, दुसऱ्यामध्ये x आहे, तिसऱ्यामध्ये y आहे. हे एक चलपद असणारी समीकरणे आहेत. त्याचप्रमाणे या रकान्यामध्ये बघा, हा एक आहे, हा दुसरं चलपद आणि हा तिसऱ्या समीकरणामधलं. अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक समीकरणामध्ये फक्त एक हे चलपद आहे, व्हेरिएबल ज्याला म्हणू आपण. म्हणून या समीकरणांना
एक चलातील रेषीय समीकरण म्हणतात आणि प्रत्येकाचा घातांक हा एकच आहे. एक्सचा घातांक एक आहे म्हणून इथे एक लिहू शकतो आपण, इथे एक, इथे एक. अशा प्रकारे हे झालं. या ठिकाणी आता हे खालील समीकरणे सोडवा. आता ही समीकरण आपल्याला सोडवायचं झालं. m अधिक 7 बरोबर 3. तर काय होईल बघूया. m अधिक 7 बरोबर 3 आहे. त्याची LHS काय, m अधिक 3, RHS m अधिक 7 LHS आहे आणि RHS आहे 3. म्हणून आता m ची किंमत काढण्यासाठी काय करू आपण, सजातीय पदे एकत्र एका बाजूला नेत असतो आपण, तुम्हाला माहिती आहे. म्हणून काय करू आपण, 3 वजा 7 घेऊया. तर काय येईल मग या ठिकाणी मोठ्या संख्येतून, म्हणजे 3 मधून वजा 4 जात नाही म्हणून वजा चिन्ह द्यायचं आणि किती उरले मग 4. अशा प्रकारे m ची किंमत वजा 4 झाली या ठिकाणी. आता वजा 4 अधिक 7 बरोबर 3, दोन्ही बाजू सारखे आल्या म्हणजे वजा 4 या किमतीने या समीकरणाचे समाधान होते. म्हणून हे झाली त्याची उकल. वजा 4 ही पहिल्या समीकरणाची उकल झाली. याला हे पहिल्या समीकरणाची उकल किती आहे मग, वजा 4, म्हणजे m ची किंमत. अशा प्रकारे दुसरं सोडवायचं, तिसरं सुद्धा सोडवायचं याच पद्धतीने. लेट्स रिवाइज. Observe the equation in the following table and identify variables in them and degree of the equation. Observe the equation in the following table and identify variables in them and degree of the equation. First, here variable is x in first equation and the degree of the equation is 1 because the power of x equal to 1. त्याचप्रमाणे या ठिकाणी सेकंड मध्ये व्हेरिएबल्स इज 1 सॉरी m, व्हेरिएबल m आहे आणि डिग्री ऑफ इक्वेशन मीन्स इंडेक्स ऑफ m इक्वल टू 1. अशा प्रत्येक समीकरणामध्ये एक पद आहे आणि त्याचा जो घातांक आहे, इंडेक्स आहे, तो सुद्धा एकच आहे. त्याला आपण या ठिकाणी डिग्री हा शब्द वापरलेला आहे. आता क्वेश्चन सेकंड बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. फर्स्ट इज m plus 7 equal to 3. Second, 2x plus 5 equal to 13, and third is y plus 3 equal to 2. All the above equations, there is only one variable and its degree is 1. Hence, this type of equation are called as equation in one variable. काय सांगितलं या ठिकाणी आपल्याला, all the above equation, there is only one variable and its degree is 1. Hence, this type of equation are called as equation in one variable. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वन व्हेरिएबल असणारे इक्वेशन्स जे आहेत ते हे सर्व आहेत. याच्यामध्ये व्हेरिएबल x आहे, याच्यामध्ये m एकच व्हेरिएबल आहे, तिसऱ्यामध्ये y हा सुद्धा एक व्हेरिएबल आहे. त्यानंतर या सेकंडमध्ये बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये m हा एक व्हेरिएबल आहे, या ठिकाणी x आहे, या ठिकाणी y आहे. These are the examples of only one variables equation. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा जो रिवाइजचा मुद्दा आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचे मुद्द्यामध्ये पाहूया आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स. दोन चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणतात ते आता आपण आत्तापर्यंत जे पाहिलं की ते काय होतं, एका चलातील रेषीय समीकरण, कारण त्याच्यामध्ये एकच चल होता फक्त. आता पाहूया आपण दोन चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणतात. ज्या दोन संख्यांची बेरीज 12 आहे अशा संख्या शोधा.
तर आपण समीकरणाच्या रूपात लिहूया हेच आता. एक्स अधिक वाय बरोबर 12. 2. आता या वरील समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? हो. कारण काय, याच्यामध्ये दोन चल आहेत. कोणते कोणते? एक्स आणि वाय हे दोन चल आहेत. म्हणून आपण याला दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणू शकतो. यामध्ये दोन भिन्न चलाचा वापर केलेला असून त्या दोन्ही चलाचा घातांक 1 आहे. येथे दोन्ही चलाचा घातांक किती आहे मित्रांनो? फक्त 1 आहे. एक्स आणि वाय या दोन्ही चलांच्या अनेक किमती शोधता येतील. तर एक्स आणि वाय या चलाच्या अनेक किमती आपल्याला शोधता येतील. 12 RHSला 12 येण्यासाठी, म्हणजे उजव्या बाजूला 12 येण्यासाठी आपण 10 अधिक 2ही घेऊ शकतो. त्याच्यानंतर 8 अधिक 4ही घेऊ शकतो. जसे की या ठिकाणी दिलेले आहेत बघा. 9 अधिक 3 12, 7 अधिक 5 12, 8 अधिक 4 12, 6 अधिक 6 12, वजा 1 अधिक 13 बरोबर सुद्धा 12, 10 अधिक 2 बरोबर 12. म्हणजे असे अनेक किमती आपण एक्स आणि वाय यांच्या शोधू शकतो. अनेक उकली आहेत या समीकरणाच्या अनेक उकली आपल्याला काढता येतील. जसे की 9 3 7 5 8 4 6 6 वजा 1 13, 10 2 0 12 असे आपल्याला म्हणता येईल. अशा अनेक प्रकारच्या उकली या ठिकाणी आपल्याला या समीकरणाच्या काढता येतील. इम्पॉर्टंट पॉइंट्स. इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. एक्झाम्पल, फाइंड टू नंबर्स हुज सम इज 12. दोन अंक शोधायचे ज्याची बेरीज 12 येईल. इक्वेशन फ्रॉम, आता हेच आपल्याला समीकरणाच्या रूपामध्ये असं लिहिता येईल. एक्स प्लस वाय इक्वल टू 12. अबो इक्वेशन इज इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. In this equation, two different variables are used, which is x and y. Degree of both the variable is 1. Degree of both the variables is 1. We can get more than one solution for above equation, and those are as follows. We can get more than one solution for above equation, and those are as follows. 9 plus 3 equal to 10, 7 plus 5 equal to 10, 8 plus 4 equal to 12, 6 plus 6 equal to 12, minus 1 plus 13 equal to 12, 10 plus 2 equal to 12, 9 plus 3 12 होते, 7 plus 5 is also 12, 8 plus 4 is also 12. These are the solution of above equations. Hence solution of above equations is in the bracket 9 3 7 5 8 4 6 6 minus 1 13 and 10 2, also 10 12 0 11 1. There are so many values of x and y for the solution of above equation. Above equation म्हणजे कोणतं? x plus y. Above equation is equation in two variables. In this equation, two different variables are used, which are the x and y. Degree of the both variables is 1. आता या ठिकाणी अनेक एक्स आणि वायच्या किमती आपण काढू शकतो. जसे की या ठिकाणी आपण 10 अधिक 2 घेतलं म्हणजे 12 आलं. त्याचप्रमाणे 12 अधिक 0 घेऊ शकतो, 12 येते. वायची किंमत 0 या ठिकाणी आहे की नाही. म्हणजे अनेक प्रकारे याच्या आपल्याला किमती काढता येतील. तर बघूया नेक्स्ट पॉइंट. उदाहरण 2. ज्या दोन संख्यांची वजाबाकी 8 आहे अशा संख्या शोधा. समीकरण रूपात लिहूया. x वजा y बरोबर 8. वरील समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? होय. कारण इथे x आणि y या दोन्ही चलांचा वापर करण्यात आलेला आहे. येथे x आणि y या दोन्ही चलांच्या अनेक किमती आपल्याला शोधता येतील. जसे की आपण अगोदरच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे. जसे 9 वजा 1 बरोबर 8, 10 वजा 2 बरोबर 8, 11 वजा 3 बरोबर 8, 12 वजा 4 बरोबर 8,
13 वजा 5 बरोबर 8, 15 वजा 7 बरोबर 8, 8 वजा 0 बरोबर 8. म्हणजे अशा अनेक किमती आपल्याला या ठिकाणी एक्स आणि वायच्या काढता येतील. म्हणजेच वरील समीकरणांच्या उकली ज्या आहेत ते कंसामध्ये 9 1 10 2 11 3 12 4 13 5 आणि 15 7 अशा अनेक उकली आपल्याला या ठिकाणी या दिलेल्या समीकरणांच्या शोधता येतील. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काय लक्षात राहील नेमकं आजच्या या सत्रामध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे. आणि ज्या समीकरणामध्ये दोन चलाचा वापर केला जातो त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात. आणि त्या प्रत्येक चलाचा घातांक हा या ठिकाणी 1 आहे. सेकंड इक्वेशन, फाइंड टू नंबर्स विथ डिफरन्स इज 8. फाइंड टू नंबर्स विथ डिफरन्स ऑफ 8. म्हणजे आपल्याला दोन संख्या शोधायच्या ज्याची वजाबाकी किंवा ज्याच्यामधील फरक हा 8चा आहे. with difference of 8. Equation form x minus y equal to 8. Above equation is equation in two variables x and y. वरील equation is equation in two variables. Above equation in two variables. There are two variables used in above equation x and y. We can get more than one solution for above equation, and those are as follows: 9 minus 1 equal to 8, 10 minus 2 equal to 8, 11 minus 3 equal to 8, 12 minus 4 equal to 8, 13 minus 5 equal to 8, 15 minus 7 equal to 8, etc. Hence solution for above equations are in the bracket 9 1, 10 2, 11 3, 12 4, 13 5 and 15 7. मित्रांनो, या ठिकाणी आपण आज टू व्हेरिएबल्स इक्वेशन्स शिकलेलो आहे. वी स्टडीड हिअर that point which is a two variable equation. बघूया नेक्स्ट. दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप. या ठिकाणी ax अधिक by प्लस c इक्वल टू 0. ax अधिक by अधिक c बरोबर 0 या समीकरणात a b c या वास्तव संख्या असतील आणि a व b एकाच वेळी 0 नसतील तर हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप कोणतं आहे? ax अधिक by अधिक c बरोबर 0. परंतु या ठिकाणी अट कोणती आहे? ए बी सी ह्या वास्तव संख्या असल्या पाहिजे आणि ए आणि बी ची किंमत एकाच वेळी 0 नसायला पाहिजे. एका वेळी एकाची असली तर चालते परंतु दोघांची नसायला पाहिजे. म्हणजे ए ची 0 आणि बी ची पण 0 किंमत जर असतील तर ते दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप होणार नाही. जसे की या ठिकाणी 3x अधिक 2y अधिक 2 बरोबर 0. समीकरण 2 3x अधिक 5y वजा 4 बरोबर 0. 5x अधिक y अधिक 7 बरोबर 0. आणि चौथा आहे x अधिक 3y वजा 6 बरोबर 0. ही दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत. याच्यामध्ये दोन चल वापरलेले आहेत आणि म्हणून या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की दोन चलातील समीकरणाचं सामान्य रूप कोणतं आहे? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. ax अधिक by अधिक c बरोबर 0. आणि अट कोणती आहे? ए बी सी ह्या वास्तव संख्या असल्या पाहिजे आणि ए आणि बी एकाच वेळी 0 नसायला पाहिजे तरच या समीकरणांना, अशा प्रकारच्या समीकरणांना रेषीय समीकरणाचे, दोन चलातील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप असे म्हणतात. जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. If ax plus by plus c equal to 0, in this equation a, b, c are real numbers and a, b cannot be 0 at the same time. बघा,
again, see again, ax plus by plus c equal to 0. In this equation, a, b, c are real numbers and a and b is not equal to 0 at the same time. Therefore, here example is first 3x plus 2y plus 2 equal to 0. For example, first 3x plus 2y plus 2 equal to 0. Second, 3x plus 5y minus 4 equal to 0. Third, 5x plus y plus 7 equal to 0. And fourth example is x plus 3y minus 6 equal to 0. These are equation in two variables, because here in equation used two variables x and y. Therefore, these are the equation in two variables. General form of the equation in two variables. What is the general form of the equation in two variables? Ax plus by plus c equal to 0. In this equation, a, b, c are real number and a and b, the value of a and b is not equal to 0 at same time. Then the equation of ax plus by plus c is equal to 0 is called as general form of equation in two variables. नेक्स्ट स्वाध्याय आहे. प्रश्न पहिला, खालील उदाहरणे समीकरण रूपात लिहून प्रत्येकी 5 उकली काढा. खालील समीकरण आपल्याला काय करायचं आहे, कोण्या रूपात लिहायचं आहे? खालील उदाहरणे समीकरण रूपात लिहा आणि प्रत्येकी 5 त्याच्या उकली तयार करा, म्हणजे किमती काढायच्या आहे. जसं की या ठिकाणी आता आपल्याला 21 आहे, ज्या दोन संख्येची बेरीज 21 आहे अशा संख्या शोधा. तर काय होतील दोन संख्येची बेरीज 21 असणाऱ्या संख्या? पहिली संख्या होईल 15 अधिक 6 लिहूया आपण या ठिकाणी. 15 अधिक 6 बरोबर 21. हे झालं समीकरण रूपात लिहिलं. म्हणजे आता या ठिकाणी आपण x अधिक y बरोबर 21 असं लिहू शकतो. x अधिक y बरोबर 21. आणि या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज 21 आली. त्यात दोन संख्या कोणत्या घेतल्या आपण? एक x घेतली आणि एक y घेतली. आणि याच्यामध्ये जर किमती ठेवल्या आपण तर काय होईल मग? या ठिकाणी x ची किंमत 15 ठेवूया, y ची किंमत 6 ठेवूया, तर आपल्याला उजवी बाजू मिळून जाईल 21. अशा प्रकारे ही एक उकल झाली त्याची. अशा आपल्याला 5 उकली शोधायच्या आहेत. तर 5 कोणत्या होतील मग? या ठिकाणी 15 16 किती 15 6 ही एक उकल काढली आपण. 15 6. त्यानंतर दुसरी उकल आपल्याला निघेल 17 4. त्यानंतर 25 वजा 4. त्यानंतर वजा 6 27. अशा अनेक प्रकारच्या उकली आपल्याला पहिल्या समीकरणासाठी देता येतील. त्यानंतर बघूया दुसरं समीकरण. ज्या दोन संख्यांची बेरीज 16 आहे अशा संख्या शोधा. तर अशा संख्या आपल्याला शोधता येतील सहज. 2 आणि 14, 8 अधिक 8, 20 अधिक वजा 4, वजा 2 अधिक 18. अशा प्रकारच्या संख्या झाल्या त्या. एखादी लिहून पाहू आपण. x अधिक y बरोबर 16 आहे. x अधिक y बरोबर किती 16. हे समीकरण झालं दोन चलातील. तर आता या ठिकाणी आपल्याला x ची किंमत आणि y ची किंमत शोधायला सांगितली. तर आपण 2 अधिक 14 लिहू शकतो. 2 अधिक 14 बरोबर किती 16. तर या ठिकाणी आपण 14 अधिक 2 घेऊ शकतो. त्यानंतर 8 अधिक 8 हे पण 16 होते. त्यानंतर 20 वजा 4 हे पण 16 होते. 20 मधून 4 काढले तर 16 राहिले. त्याच्यानंतर वजा 2 18 हे पण 16. अशा अनेक प्रकारच्या उकली आपल्याला या ठिकाणी शोधता येतील. मित्रांनो, ज्या दोन संख्यांची वजाबाकी 25 आहे अशा संख्या शोधा. ज्या दोन संख्यांची वजाबाकी 25. आता वजाबाकी आहे या ठिकाणी आपल्याला x वजा y बरोबर 25. म्हणून या ठिकाणी आपण x ची 27 ठेवू शकतो किंमत. 27 वजा 2 बरोबर 25. असे अनेक प्रकारच्या उकली या समीकरणाला आपल्याला देता येतील, मिळवता येतील. चौथा आहे, ज्या दोन संख्यांची वजाबाकी 14 आहे अशा संख्या शोधा. तर अशा संख्या होतील कोणत्या? x वजा y बरोबर
14 आहे, तर 15 वजा 1 बरोबर 14, 18 वजा 4 बरोबर 14, 16 वजा 2 बरोबर 14, 20 वजा 6 बरोबर 14. अशा अनेक प्रकारच्या किमती या ठिकाणी आपल्याला शोधता येतील. तर चला तर मग पुढचा मुद्दा बघूया, म्हणजे हाच इंग्रजीमधून. क्वेश्चन फर्स्ट, राईट फॉलोइंग स्टेटमेंट इन इक्वेशन फॉर्म युजिंग 2 व्हेरिएबल्स, राईट 5 सोल्युशन्स फॉर इच इक्वेशन्स. आत्ताच पाहिल्याप्रमाणे फाइंड 2 नंबर्स हुज सम इज 12, एक्स प्लस वाय इक्वल टू 12. म्हणजेच काय होतील मग या ठिकाणी, एक्स प्लस वाय इक्वल टू 12, 5 प्लस 7 इक्वल टू 12 होईल ना. 7 आणि 5 12. अशा आपल्याला किती 5 उकली मिळवायच्या आहेत या ठिकाणी. अशा मिळवायच्या 10 प्लस 2, एक्स प्लस वाय इक्वल टू 12 आहे. याच्याची या ठिकाणी आपल्याला 10 प्लस 2 लिहिता येते. 10 प्लस 2 इक्वल टू 12. 8 प्लस 4 इक्वल टू 12. त्यानंतर 9 प्लस 3 इक्वल टू 12. अशा अनेक प्रकारच्या किमती. देर आर सो मेनी व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय. त्यानंतर सेकंड, फाइंड 2 नंबर्स हुज सम इज 16. एक्स प्लस वाय इक्वल टू 16, 8 प्लस 8 इक्वल टू 16. त्यानंतर 10 प्लस 6 इक्वल टू 16. असे अनेक प्रकारच्या किमती आपल्याला त्याला शोधता येतील. देर आर सो मेनी व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय विच इज द सोल्युशन फॉर गिवन इक्वेशन्स. त्यानंतर फाइंड 2 नंबर्स हुज डिफरन्स इज 25. म्हणजे या ठिकाणी काय होईल मग तिसऱ्या नंबरचं गणित सोडवताना, एक्स मायनस वाय इक्वल टू 25. आता याची किंमत काढण्यासाठी आपण एक्सची 27 मायनस 2 इक्वल टू 25. अशा प्रकारचे अनेक सोल्युशन्स आपण या ठिकाणी शोधू शकतो. नेक्स्ट प्रश्न दुसरा, अशा 2 संख्या शोधा की ज्यांची वजाबाकी 2 आहे, दिलेली कृती करा. आता आपल्याला या ठिकाणी अशा किमती शोधायच्या आहेत आणि कृती करायची आहे. तर बघा, मोठी संख्या एक्स व लहान संख्या वाय मानल्यास आता या डब्यामध्ये काय येईल, एम्प्टी बॉक्समध्ये काय येईल बघा. मोठी संख्या आपण एक्स मानली म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करता येईल आपल्याला. आता पण समीकरण कोणतं मिळेल मग या ठिकाणी आपल्याला, एक्स मायनस वाय इक्वल टू 2, म्हणजे एक्स वजा वाय, एक्स वजा वाय बरोबर 2 हे समीकरण मिळेल. या समीकरणाच्या अनंत उकली मिळतील आपल्याला. 8 वजा 2 बरोबर 10 वजा 8 बरोबर 2, 9 वजा 7 बरोबर 2. आणि मग नंतर काय येईल खालच्या किमतीमध्ये आपल्याला कोणत्याही लिहू शकतो आपण, अनंत किमती आहेत त्याच्या. जसं की 12 वजा 10, त्यानंतर 6 वजा 4, 12 वजा 10 बरोबर 2, 6 वजा 4 बरोबर 2. वरील समीकरणाच्या उकली अशा प्रकारे आपण लिहू शकतो. तर मग या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल मग, पहिल्या डब्यामध्ये एक्स, दुसऱ्यामध्ये वाय, आणि त्याच्या खाली 12 वजा 2, याच्यामध्ये 6 वजा 4, 6 वजा 4 अशा आपल्याला किमती लिहिता येतील. त्यानंतर वरील समीकरणाच्या उकली अशा प्रकारे लिहू, 12 10 आणि 6 4. या ठिकाणी 12 10 आणि 6 4 हे झालं सेकंड प्रश्न नंबर 2.
हेच आपण इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी बघूया. तर काय येईल ते, फाइंड टू व्हेरिएबल्स हुज डिफरन्स इज टू complete the activity. Let a greater number be x and smaller be y. X minus y equal to 2 is an equation. X minus y equal to 2 is an equation. We get infinite solutions for these equations. 10 minus 8 equal to 2, 9 minus 7 equal to 2. त्यानंतर अनेक किमती आपल्याला शोधता येतील. ते 10 minus 8 equal to 2, 12 minus 10 equal to 2. या ठिकाणी आपल्याला there are so many solutions for this equation. या ठिकाणी आपल्याला 12 minus 10 लिहिता येते पहिल्या या बॉक्समध्ये. त्यानंतर 6 minus 4 लिहिता येते या ठिकाणी. 6 minus 4 equal to 2. लेट्स राईट द सोल्युशन ऑफ द अबो इक्वेशन्स. काय येईल मग, आपण लिहू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला 6 minus 4 म्हणजेच काय ते 6 4 12 10 दीज आर द सोल्युशन्स ऑफ अबो इक्वेशन्स. अशा प्रकारे हे आपण किमती काढू शकतो. त्यानंतर बघूया प्रश्न तिसरा. दिलेल्या समीकरणांच्या किमान 5 उकली काढा. दिलेल्या समीकरणांच्या किमान 5 उकली काढायच्या म्हणजे किमती काढायच्या. उकली म्हणजे काय, किंमत काढणे. कशाची, व्हेरिएबलची. त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची म्हणजे चलाच्या पदाची, चलाची मानूया आपण. तर पहिलं समीकरण आहे m अधिक n बरोबर 12. m अधिक n बरोबर 12 याच्या 5 उकली काढायच्या समजा आपल्याला. तर पहिली काय येईल 10 अधिक 2. दुसरी काय येईल -2 14. तिसरी काय येईल 8 4. चौथी काय येईल 3 9. अशा अनेक प्रकारच्या किमती 11 1 आपल्याला काढता येतील. त्याच्यानंतर दुसऱ्या गणितामध्ये काय, m वजा n बरोबर 4. m वजा n बरोबर 4 याच्या उकली काय होतील मग 6 वजा 2 4 वजा 0 12 वजा 8 20 वजा 16. आहे की नाही. अशा अनेक प्रकारच्या किमती आपल्याला सहजपणे काढता येतील मित्रांनो. आता याच्यासाठी पहा, हे समीकरण जे आहे याच्या आपण आता m ची किंमत -2 ठेवली आणि n ची किंमत जर 14 ठेवली तर -2 अधिक 14 बरोबर 12 हे झालं. त्यानंतर 8 अधिक 4 8 अधिक 4 बरोबर 12. अशा 5 उकली काढायच्या. तशाच प्रकारे हे जे गणित आहे कोणतं खालचं त्याच्या समीकरण m-1 इक्वल टू 4. याच्या पण आपण m ची किंमत 6 ठेवू शकतो. 6 वजा 2 बरोबर 4. त्याच्यानंतर m ची किंमत 4 ठेवली, 4 वजा 0 व्हायची, n ची किंमत 0 ठेवायची तर काय मिळते 4 मिळते. 12 वजा 8 20 वजा 16 अशा अनेक किमती आपण सहज काढू शकतो. x आणि y चलाचा उपयोग करून 2 चलातील 5 रेषीय समीकरणे लिहायची आपल्याला. 5 रेषीय समीकरणे 2 चलातील सहज लिहिता येते, काही अवघड नाही. x अधिक y बरोबर 14 हे एक झालं. x वजा y बरोबर 6, x अधिक y बरोबर 5, x अधिक y बरोबर 7. अशा अनेक प्रकारचे समीकरणे आपल्याला सहजपणे लिहिता येतील मित्रांनो. काही तेवढं काही असं विशेष असं अवघड हे नाही आहे, सहज सोपा सिलेबस आहे. x अधिक y बरोबर 14, x वजा y बरोबर 6, x वजा y आहे बरोबर 6. अशा प्रकारची 5 समीकरणं तयार करायची आणि लिहायची. फाइंड at least 5 equation of following equation. Solution of following equation. Question number 3 काय, find at least 5 solutions of following equations. First is m plus n equal to 12 and second equation is m minus n equal to 4. We find out the solutions of m plus n. m plus n equal to 12 चं सोल्युशन काय होईल 10 plus 2. Here the value of m
equal to 10 and value of n equal to 2. These are the first solution. Second, अशा प्रकारचे अनेक सोल्युशन्स आपल्याला देता येतील. m minus n equal to 4 आहे. n minus n equal to 4 आहे. तर याचे सुद्धा सोल्युशन आपल्याला या ठिकाणी देता येतील. काय आता 6 minus 2 equal to 4. Here m is 6 and n is 2. Four minus 0, 12 minus 8, 20 minus 4, 16. These are the so many examples or so many solutions of the equations m minus n equal to 4. त्याच्यानंतर राईट क्वेश्चन नंबर 4. राईट ॲट लिस्ट 5 इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स युजिंग x अँड y. फक्त 5च लिहायला सांगितलं आपल्याला अनेक लिहिता आली पाहिजे तुम्हाला सहजगत्या इझिली. वी राईट डाऊन दी सोल्युशन इक्वेशन्स युजिंग व्हेरिएबल x अँड y. 2 व्हेरिएबल इक्वेशन as like x plus y equal to 12, x plus y equal to 14, x minus y equal to 6, x minus y equal to 6, m plus n equal to 10. अशा प्रकारचे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपल्याला लिहिता आली पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा सिलेबस या ठिकाणी संपलेला आहे. आज आपण पाहिलेला आहे डे 24 मधील सेतू अभ्यासक्रम आणि तो होता इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि मित्रांनो, आजचा हा सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी आपण संपवलेला आहे. परत भेटूया उद्याला दुसऱ्या दिवसाचा दुसरा अभ्यासक्रम घेऊन. आणि चला तर मग हे तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि माझं हे चॅनल जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया उद्याच्या अभ्यासक्रमात.